पेमेंटवर आम्ही कसं जगावं त्याच्यावरच तर आमचं घर चालतंय। आमचे लेकरं बाळ उपाशी आहेत का नाही ते पण कोण विचार करत नाही। माझ्या पगारी नाहीये, व्याज वाढत चाललेली आहे, पगार इकडं नाहीये, इकडचा खड्डा बुजवता इकडचं भरतंय सर। कसं करा घर कसं चाला महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र शासनाचा सर 4 महिने झाले सर आमचे पेमेंट नाहीये, तर त्या पेमेंटवर आम्ही कसं जगावं त्याच्यावरच तर आमचं घर चालतंय। आमचे लेकरं बाळ उपाशी आहेत का नाही ते पण कोण विचार करत नाही। माझ्या जिल्हा रुग्णालय आणि महिला व बाल रुग्णालय सोलापूर येथे कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या 4 महिन्यांचा पगार थकबाकीमुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी नाशिक यांच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू केले आहे। या कंपनीचा कामगार पुरवठा ठेका तात्काळ रद्द करावा आणि थकलेला पगार त्वरित द्यावा अशी मागणी करत आज दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी पूनम गेट कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे। कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी नाशिक ही कंपनी राज्यातील हजारो कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना काम देत असून गेल्या 4 महिन्यांपासून पगार अदा करत नाही। यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण पडला असून त्यांची दैनंदिन जीवन कठीण झाली आहे। जिल्हा रुग्णालय व महिला व बाल रुग्णालयातील अनेक कर्मचारी जसे की परिचारिका, सफाई कामगार, इतर सहाय्यक कर्मचारी यांचा पगाराची थकबाकी असल्याचे निदर्शनास आले आहे। या आंदोलनात कर्मचारी संघटना आणि प्रभावित कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरून बसले आहेत। मी रेणुका सुतार सर 4 महिने झाले सर आमचे पेमेंट नाहीयेत। आमचे सगळे बायका सर कसं जगतात कसं करतात घर कसं चालवतात कुणालाही त्यांचा विचार नाहीये सर। कुणी डब्बा आणत नाही सर आणि एकामेकाला कोण आणले तर आम्ही वाटून खातो सर। आमचं पेशंटचं सेवा कसं असतंय हे तुम्ही तिथं उतरल्यानंतरच कळतंय सर। ज्याला कुणाला पेशंटची सेवा माहिती आहे हृदय वाघाचं काळीज लागतंय सर पेशंट सेवेला। कसलंही पेशंट आम्ही सेवा करतो सर। त्या पेशंटसाठी तुम्ही आमचं पेमेंट नाहीये सर, तर त्या पेमेंटवर आम्ही कसं जगावं त्याच्यावरच तर आमचं घर चालतंय। आमचे लेकरं बाळ उपाशी आहेत का नाही ते पण कोण विचार करत नाही। माझ्या बायका विधवा आहेत, कोण नवरे काम करत नाहीत, कुणाचं कसं कुणाची कशी परिस्थिती, कोण मंगळवेढ्यावरनं, कोण सोरेगाववरनं, कोण सूतमिलवरनं कसं येते सर। परिस्थिती त्यांची जाण्याची रिक्षाची नसते, तिथं रात्री राहतात आणि दुसऱ्या दिवशी उठून काम करतात सर। काय बोलायचं, पोटात आग असते पण बोलण्याची धाडस नसते, तोंड बंद करून काम करतात, धमकीला घाबरतात लेकरं। एवढंच मी बोलून आणि आजच्या वेळेला धन्यवाद देते जे मदत केले त्यांना पण। 4 महिने पगार नव्हता, तुम्ही कशी सोय केला सर? माझी परिस्थिती अशी आहे की मी बेड पेशंटची 25 वर्षापासून सेवा केलेली आहे। कुठं घरोघरी मी पेशंट अंग चोळणे, मालिश करणे असे काम करून मी घर चालवते सर। माझ्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत सर। माझे लेकरं एवढे लहान होते आणि अनेक लोक व्याजाने पैसे काढले सर। त्यांनी म्हणतात की आज पगार होईल उद्या होईल। माझ्या बायका सगळ्यांची परिस्थिती अशी आहे, व्याजाने पैसे काढतात, ते व्याज वाढत आहे, त्यांचे व्याज बद्दल देणार कोण? हे पगारी नाहीये, व्याज वाढत चाललेली आहे, पगार इकडं नाहीये, इकडचा खड्डा बुजवता इकडचं भरतंय सर। कसं करा घर कसं चाला हे आशेवर लोक कुठले येऊन भरलेत आणि कसं जगा लागलेत ते आम्हालाच माहितीये सर। त्यांच्या पोटाची आग काय आहे। जरी कुठले तरी लोक असतील माणुसकीचे अर्धी भाकर आम्हाला देतात सर, त्यातलं आम्ही तोडून खातो सर। काय बोलायचं तुम्हाला आता, कशी सांगायची? मी संघर्ष कामगार संघटनेचा अध्यक्ष अंगद जाधव। आज महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनी नाशिक या कंपनीनं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये 250 कर्मचाऱ्याचा स्टाफ हा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती दिलेला आहे। मात्र आज 4 महिने झाले या कर्मचाऱ्याचा पगार ही कंपनी देत नसल्यानं आज या ठिकाणी आम्हाला धरणे आंदोलनास बसण्याचा पवित्रा घेतलेला आहे। आमचा 4 महिन्याचा पगार ही कंपनी देत नसल्यामुळं आणि ज्या कर्मचाऱ्याला 4-4, 5-5 वर्ष काम केलेलं आहेत, परंतु अद्यापही कायम सेवेत शासनाने घेतलेलं नाही, त्या संदर्भातला आमचा लढा आहे। आणि ज्या कर्मचाऱ्याला 240 दिवस झाले तर अशामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून या कर्मचाऱ्याला कसं कायम सेवेत करण्यात येतील या संदर्भातला आम्ही कोर्टाचा लढा, न्यायालयीन लढा आमच्या संघटनेमार्फत लढण्यात येणार आहे। आज ग्रामीण भागातून आलेले काही कर्मचारी आहेत, आज शहरी भागातून आलेले कर्मचारी आहेत, मोठ्या संख्येनं ह्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। आज भांबरेने फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की उद्या जर आंदोलनाला कोणी गेलं तर मी त्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकेल।
परंतु कामावून काढून टाकणे एवढं सोपं नाही हे त्या मॅनेजरला कळायला पाहिजे होतं. आज धमक्याचं पत्र कर्मचाऱ्याच्या ग्रुपवरती धमक्याचं पत्र दिलेलं आहे. त्याही धमक्याला आम्ही जमवणारा माणूस नाही. आम्ही फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजीराजाची औलाद आहे. त्यानुसार आम्ही काम करणार आहे आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून आम्ही देणार आहे. किती कर्मचाऱ्यांनी आज आंदोलनात सहभाग घेतलाय? आज 150 कर्मचारी या आंदोलनामध्ये आहेत. आजच्या आंदोलनात त्यांनी सांगितलं आहे की मी आज 1 महिन्याचा पगार करतो, उद्या 1 महिन्याचा पगार करतो आणि परवा 1 महिन्याचा, असं प्रत्येक एक दिवसानंतर पगार 1 महिन्याचा देतो म्हणलं असताना आम्हाला फक्त तोंडी आश्वासन दिलं आहे. परंतु तोंडी आश्वासन आम्हाला नको आहे. आम्हाला लिखित स्वरूपात त्यांना जर आश्वासन दिलं की 4 महिन्याचा आम्ही पगार 8 दिवसात 10 दिवसात देतो तर ते आम्ही आंदोलन मागं घेऊ. मात्र हा न्यायालयीन कायम सेवेत करण्याचा न्यायालयीन लढा हा कायम सेवेमध्ये आम्ही जोपर्यंत कर्मचारी होत नाही तोपर्यंत ही संघर्ष कामगार संघटना लढणार. जय भीम, जय महाराष्ट्र. महिला रुग्णालयामध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करत आहे. आमचा ह्या जानेवारी म्हणजे किती जानेवारीपर्यंत आतापर्यंतच्या 4 महिन्याचा पेमेंट थकीत आहे. 4 महिन्यापासून आम्हाला एकही पगार झालेला नाही आणि आमची रोजीरोटी तर भागत नाही. आम्ही भांबरे सरांना वारंवार कॉल करत होतो की सर पेमेंट कधी पडते. सर म्हणतायत की हा मेसेज टाकण्याचा विषय नाही, तुमचा पेमेंट येईल, मुदत वाढ होईल. हे वारंवार आहे. त्यांनी कधी आम्हाला मीटिंग घेत नाहीत, आमच्याशी कधी संपर्क करत नाहीत. आमचं काही अडीअडचणी आहेत ते समजून घेतलेले नाहीत. आम्हाला पेमेंट स्लिप हवी आहे त्यांच्याकडनं, कारण पेमेंट स्लिपवरनं खूप काही गोष्टी घडतात. त्यांनी त्याचाही उल्लेख कुठेही आम्हाला करू देत नाहीत. हे कॉन्ट्रॅक्ट आहे, तुम्हाला काढून टाकणार आहे, ह्या प्रकारच्या अशा धमक्या आम्हाला देत राहतात. तर आम्हाला जे शासन नियमित सुट्ट्या असतात त्या आम्हाला हव्या आहेत. तुमच्या आंदोलनामुळे जे आहे ना पेशंटच्या नातेवाईकांना त्रास होत आहेत, काय सांगाल? आम्ही आमच्या आंदोलनामुळे असं त्रास होणार असं काही केलेलं नाही. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आमचे स्टाफ काही आहेत, त्यांना नियोजन करूनच आम्ही आमच्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. आज Subscribe now and press the bell icon. Never miss an